नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गद्रे आणि आपण पाहत आहात गद्रेज मॅथ्स फाउंडेशन अँड डेंजी. तर या वर्षीपासून वर्ग 7 ची स्कॉलरशिप एक्झाम होणार आहे आणि यामध्ये आपण मॅथमॅटिक्सचा पोर्शन सुरू केलेला आहे. तर मॅथमॅटिक्स मध्ये आपण जो सेकंड युनिट आहे ऑपरेशन्स ऑन नंबर्स, त्यावर आपण याआधी व्हिडिओ बनवलेला आहे. जर आपण ते व्हिडिओ मिस केलेला असाल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. जो ऑपरेशन ऑन नंबर्स मध्ये जो 9th सब युनिट आहे ॲव्हरेजचा, त्यावर ते व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. आजचा आपला भाग बघूया. युनिट 2 मध्ये पर्सेंटेजचा आपण भाग इथे बघणार आहोत. तर पर्सेंटेज म्हणजे काय, ते पर्सेंटेज कसे काढायचे असतात, पर्सेंटेजवर एक्झाम्पल्स कसे असतात, यावरचे जे बेसिक्स आहे, स्कूल लेवलचे जे बेसिक्स आहे ते जर आपलं व्यवस्थित नसेल तर 7th स्टँडर्डचा पर्सेंटेजचा लेसन मी कंप्लीट केलेला आहे आणि त्याची व्हिडिओ लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर स्कॉलरशिप एक्झाम मध्ये पर्सेंटेजवर कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात ते आपण आज बघणार आहोत. तर यामध्ये दोन फॉर्म्युले मी इथे लिहिलेले आहेत. या दोन फॉर्म्युलेचा यूज आपण एक्झाम्पल्स मध्ये करणार आहोत, त्यामुळे हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ते फॉर्म्युले कसे आहेत बघा. x इज a% मोर दॅन y. समजा x आणि y दोन क्वांटिटी आहे आणि x हा y पेक्षा a% नी जास्त आहे. x हा y पेक्षा a% नी जास्त असेल तर y काय असतो, तर y हा 100 into a upon 100 plus a% नी y पेक्षा x पेक्षा लहान असतो. म्हणजे x हा y पेक्षा a% नी मोठा असेल तर y हा x पेक्षा 100 multiply a upon 100 plus a% ने लहान असतो. ठीक आहे. दुसरा आहे, जर x हा y पेक्षा a% नी लहान असेल म्हणजे लेस असेल. x हा y पेक्षा किती पर्सेंट नी, a% नी जर लहान असेल तर y हा x पेक्षा कसा असतो, तर 100 multiply a upon 100 minus a% ने ग्रेटर असतो म्हणजे मोठा असतो. हे दोन फॉर्म्युले आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे. जसे आपण एक्झाम्पल यावर बघू तेव्हा ते आपल्या लक्षात येईल. तर बघूया क्वेश्चन नंबर 1. त्याआधी सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि यामध्ये आपल्याला एक थँक्सची बटन पण मिळालेली आहे. जर आपल्याला शक्य असेल तर आपण त्याचा सुद्धा वापर करून मला सपोर्ट करू शकता. बघूया क्वेश्चन नंबर 1. काय म्हटलेलं आहे, ऑन सेलिंग अन आर्टिकल द प्रॉफिट ऑब्टेन इज 3/5 टाइम्स इट्स कॉस्ट प्राइस. म्हणजे एका आर्टिकलची जी कॉस्ट प्राइस असेल त्याचा 3/5 टाइम्स हा प्रॉफिट झालेला आहे. तर आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे. तर सरळ तुम्ही काय करायचे, 3/5 ला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं. 3/5 ला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला 100% ने मल्टिप्लाय करायचं. 5 1 जा 5, 5 20 जा 100, 23 जा 60, म्हणजे त्याला 60% प्रॉफिट झालेला आहे. तर ही झाली याची सोपी ट्रिक. जर याला अजून समजून घ्यायचं असेल, समजा आपण म्हटलं की कॉस्ट प्राइस ही x आहे आणि मग प्रॉफिट किती होईल त्याला, कॉस्ट प्राइसच्या 3/5 टाइम्स म्हणजे 3/5 मल्टिप्लाय x म्हणजे 3x/5 एवढा त्याला प्रॉफिट होईल. आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे. तर प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला काय आहे, प्रॉफिट पर्सेंट इक्वल टू प्रॉफिट अपॉन सीपी मल्टिप्लाय 100. ठीक आहे. हे जे काही सर्व फॉर्म्युले आहे हे तुम्हाला पर्सेंटेजच्या लेसन मध्ये मिळून जाईल. प्रॉफिट पर्सेंट, लॉस पर्सेंट, प्रॉफिट कसं काढायचं, लॉस कसं काढायचं, प्रॉफिट म्हणजे काय होते, लॉस म्हणजे काय होते, एक्सेट्रा सर्व जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला या आधी जे व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यावर मिळेल. तर प्रॉफिट किती आहे आपल्याला इथे, 3x/5. डिनॉमिनेटर मध्ये कॉस्ट प्राइस आहे x इंटू 100. ठीक आहे. आता इथे x कॅन्सल होऊन जाईल. इथे आला 3/5 मल्टिप्लाय 100. हे बघा इथे सारखं तिथे झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे या ट्रिकने तुम्ही हे एक्झाम्पल इझिली इथे सॉल्व्ह. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. इफ द प्राइस ऑफ एन आर्टिकल इन्क्रीजेस फ्रॉम 300 टू 360. म्हणजे एका आर्टिकलची जी किंमत आहे 300 वरून 360 रुपीज झाली. म्हणजे आर्टिकलची किंमत किती रुपयाने वाढली, तर किंमत वाढली आहे 60 रुपीजनी. पुढे काय म्हटलेलं आहे, फाइंड द पर्सेंटेज इन्क्रीज इन द प्राइस. तर प्राइस मध्ये किती पर्सेंट इन्क्रीज झाली. आता बघा 300 वर 60 रुपीज आणि याचे पर्सेंटेज काढायचे आहे.
म्हणजे 60 रुपीज किती रुपीजवर झाले, 300 वर. 300 वर 60 रुपीज वाढले, तर याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करा, त्यासाठी 100% ने मल्टिप्लाय करा. बघा इथे 2 0 कट झाले, 3 ने 60 ला डिवाइड करा, 3 1 जा 3 20 जा, म्हणजे आन्सर आला इथे 20%. अगदी सोपं एक्झाम्पल आहे. फक्त 300 वरून 360 झाला, म्हणजे 60 रुपीज न वाढलं एवढं आपल्याला कळलं पाहिजे की याचं पर्सेंटेज कसं काढायचं. नेक्स्ट बघा, तर कोणता ऑप्शन आहे यामध्ये, ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 3 बघा, रमेश स्कोअर्ड 25% लेस मार्क्स स्कोअर्ड बाय सीमा. आता दोघांच्या मार्क्सची कंपॅरिझन केली आहे, एक आहे रमेश आणि दुसरा आहे सीमा. आता रमेशने काय केलं की 25% कमी मार्क्स मिळाले कोणापेक्षा, सीमाला जेवढे मिळाले त्याच्यापेक्षा 25% मार्क्स कमी मिळाले रमेशला. समोर विचारलेला आहे, हाऊ मेनी मोर पर्सेंट मार्क्स सीमा स्कोर दॅन रमेश. तर सीमाला रमेश पेक्षा किती पर्सेंट जास्त मिळाले. याआधी आपण दोन क्वांटिटीचं बघितला होता फॉर्म्युला, एक क्वांटिटी एक्स आहे, दुसरी वाय आहे. जर एक्स ही वाय पेक्षा ए पर्सेंटनी कमी असेल, एक्स ही वाय पेक्षा ए पर्सेंटनी कमी असेल, तर वाय हा एक्स पेक्षा, वाय एक्स पेक्षा 100 मल्टिप्लाय ए अपॉन 100 मायनस ए पर्सेंटनी जास्त असतो. मग हाच इथे वापरायचा आहे कन्सेप्ट आपल्याला. तर सीमाला रमेश पेक्षा किती पर्सेंट जास्त मिळाले त्यासाठी हा फॉर्म्युला वापरा, म्हणजे 100 मल्टिप्लाय, आता ए ची किंमत इथे 25 राहील, 100 इंटू 25 अपॉन 100 मायनस 25%. ठीक आहे, इक्वल टू काय होईल, 100 इंटू 25, हे ॲज इट इज राहू द्या, कॅल्क्युलेट करू नका सध्याच. अपॉन इथे होईल, सॉरी इथे पाहिजे 25, इथे झाले 75, 25 1 जा 3 जा. आता काय करा, 100 ला 3 ने डिवाइड करा, इथे साईडला करूया. 100 ला 3 ने डिवाइड केले, 3 3 जा 9, रिमेन 1 0, 3 3 जा 9, रिमेन 1. आता याला मिक्स मध्ये कन्वर्ट करा, कारण ऑप्शन इथे मिक्स मध्ये सुद्धा आहे. तर काय होईल, 33 होल 1 अपॉन 3. तर याचा आन्सर झाला 33 होल 1 अपॉन 3%. याचा अर्थ सीमाला रमेश पेक्षा 33 होल 1 अपॉन 3% मार्क्स जास्त मिळाले, त्याच्यामुळे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. The price of an article of rupees 500 increases by 25%. Find the new price of that article. तर एका आर्टिकलची किंमत आहे ₹500. आता ही प्राइस 25% न वाढली. 25% न वाढले म्हणजे किती रुपये वाढले आपल्याला माहित नाही आहे. जसं आपण म्हटलं की एखाद्या आर्टिकलची प्राइस 100 रुपीज आहे, मग 100 रुपीजवर 25% वाढले, म्हणजे याचा अर्थ ₹25 वाढले. मग ही आर्टिकल किती रुपयाला मिळेल आता, 100 प्लस 25, म्हणजे हे आर्टिकल मिळेल आपल्याला आता ₹125 पर्यंत. तर असाच कन्सेप्ट इथे आहे. मग आपल्याला काय करावं लागेल की 500 चे 25% किती होते आधी ते काढावं लागेल. म्हणजे 25% ऑफ ₹500 आपण काढूया. तर 25% मीन्स अपॉन 100 मल्टिप्लाय 500. बघा इथे 2 0 कट झाले, 25 5 जा 125, म्हणजे 500 रुपीज वर 125 रुपीज वाढले. मग आर्टिकल किती रुपयाचा झाला आता, 500 प्लस 125 चा. याचा अर्थ आर्टिकल झाला आता 625 रुपीजचा. तर ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. तुम्ही डायरेक्ट इथून एवढं कॅल्क्युलेशन करायचं अशा पद्धतीनं. ठीक आहे, नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. The price of an article of ₹200 is first increased by 20%. म्हणजे एका आर्टिकलची प्राइस 200 रुपीज आहे आणि ही प्राइस 20% ने वाढली. 20% ने वाढल्यावर किती रुपये झाली ते आपल्याला माहित नाही, ते आपण काढूया. पुढे काय म्हटलेलं आहे, अँड देन डिक्रीज बाय 20%. त्याच आर्टिकलची किंमत नंतर 20% ने कमी झाली. आर्टिकलची किंमत 200 रुपीज आहे, आता ती आर्टिकलची किंमत 20% ने डिक्रीज झाली. इथे प्राइस इन्क्रीज झाली होती. ठीक आहे, पुढे म्हटलेलं आहे, बाय हाऊ मेनी रुपीज इज द प्राइस इन्क्रीज ऑर डिक्रीज ॲज कम्पेअर्ड टू द ओरिजिनल प्राइस. आधी 20% ने वाढली, नंतर 20% ने कमी झाली. मग या पूर्ण यामध्ये शेवटी प्राइस ही ओरिजिनल प्राइस पेक्षा कमी झाली की डिक्रीज झाली आणि कितीने झाली ते हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता पहिले इथे आपण काय करूया की 20% प्राइस वाढले म्हणजे किती प्राइस वाढली, तर 200 रुपीजची 20% काढूया. तर 20% म्हणजे 20% ऑफ 200 काढूया. 20% मीन्स अपॉन 100 मल्टिप्लाय 200. 2 0 कट झाले, म्हणजे 20 इंटू 2 40.
40 रुपीजनी किंमत वाढेल. आधी किंमत किती होती 200 रुपीज, 40 रुपीजनं वाढले म्हणजे आता किंमत किती झाली 240 रुपीज. आता इथे बघा 200 चे 20% पुन्हा 40 होईल है ना. आता 40% रुपीजने इथे प्राइस कमी होईल म्हणजे 200 मधून 40 रुपीज कमी होईल म्हणजे 160 रुपीजची ती आता किंमत झालेली आहे त्या आर्टिकलची. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे की यामध्ये शेवटी प्राइस वाढली कमी झाली, कितीने वाढली कितीने कमी झाली, हा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. नाही, इथे तुम्हाला थोडं चेंज करावं लागेल. इथे कसं चेंज करावं लागेल की प्राइस वाढल्यानंतर 20% ने कमी झाली म्हणजे इथे प्राइस आता 240 रुपीज घ्यावं लागेल. ठीक आहे, प्राइस वाढल्यानंतर 20% ने कमी झाली नाही म्हणजे 240 रुपीज वर 20% कमी झाली असा अर्थ होईल त्याचा. तर 240 चे 20% करा. 20% मीन्स 20/100 मल्टिप्लाय 240. हे लिहायचं झाल्यास कसं लिहाल तुम्ही 20% ऑफ 240. मग याला अशा प्रकारे कॅल्क्युलेट करूया. बघा 1 0 1 0 कॅन्सल, 1 0 1 0 कॅन्सल, 24 × 2 होते 48. आता इथे जे आहे ते प्राइस 48 रुपीजनं कमी होईल. आधी प्राइस किती आहे आपल्याजवळ 240, यामधून 48 रुपीज कमी करा. 10 - 8 2 कॅरी 1, 14 - 8 9 आणि 1 192 रुपीज आता आपल्याजवळ प्राइस आहे. आधी प्राइस 240 आहे, आता 192 आहे. आता सध्याची प्राइस 192 आहे त्याच्यामुळे या प्राइसला ओरिजिनल प्राइस सोबत कंपेअर करा. ओरिजिनल प्राइस किती आहे आपली 200 रुपीज, आता प्राइस किती आहे 192. तर यामध्ये काय फरक पडलेला आहे तर 8 रुपीज प्राइस कमी झाली आहे. किती रुपीज 8 रुपीज म्हणजे लेस बाय रुपीज 8. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न इथे आपल्याला आहे. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 240 का घेतलं, कारण प्राइस वाढल्यानंतर 240 झाली आणि वाढलेल्या प्राइसवर मग 20% कमी झालं त्याच्यामुळे इथे आपल्याला 240 घ्यायचे आहे. ठीक आहे, नेक्स्ट वी विल सी क्वेश्चन नंबर 6. An offer of 10% discount on the price reduces the price of the article by ₹15. मतलब म्हणजे एका आर्टिकलवर जर 10% डिस्काउंट दिलं तर त्या आर्टिकलची जी प्राइस आहे ती 15 रुपयांनी कमी होते. ठीक आहे, आपल्याला म्हटलं आहे व्हॉट इज द ओरिजिनल प्राइस ऑफ द आर्टिकल. समजा आपण म्हणू की आर्टिकलची प्राइस x रुपीज आहे. आता x रुपीजवर 10% डिस्काउंट दिलं. आता x रुपीजवर 10% डिस्काउंट म्हणजे किती होईल 10% ऑफ x होईल. आता हे कसं काढू आपण पर्सेंट मीन्स अपॉन 100 मल्टिप्लाय x. 1 0 1 0 कॅन्सल, x/10 म्हणजे x रुपीजचा जो आर्टिकल आहे त्याच्यावर x/10 रुपीज कमी झाले म्हणजे आता आर्टिकल किती रुपीजचा होईल आर्टिकल होईल आता x - x/10 एवढ्या रुपीजचा आता आर्टिकल आहे. आता प्राइस किती रुपयाने कमी होते म्हणते 15 रुपीजनं आणि आपण काय म्हणतो की प्राइस x/10 रुपीजनं कमी झाली. याचा अर्थ x/10 आणि 15 सेम असेल म्हणजे x/10 इक्वल टू 15 रुपीज होईल. याचा अर्थ x इक्वल टू काय होईल 10 ला ट्रान्सपोज करा तर 150 रुपीज. याचा अर्थ त्या आर्टिकलची प्राइस होईल 150 रुपीज. तर ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. हे आपल्याला इथे काढायची गरज नाही. कळलं. आपला जो इथे कॉस्ट प्राइस किती आहे इथे आपल्याजवळ x आहे. हा आपल्याला इक्वेशन मिळालं. आता काय करा हा x/5 RHS मध्ये जो आहे निगेटिव्ह मध्ये त्याला LHS मध्ये घेऊन या. काय होईल मग आपल्याला x + x/5 इक्वल टू इकडे राहिला 3600. या दोघांचा डिनॉमिनेटर सेम करा. 5 × x 5x 5x + x 6x इथे होईल 6x/5 इक्वल टू 3600. 5 ला RHS मध्ये ट्रान्सपोज करा. सो वी विल गेट हियर 6x इक्वल टू 3600 मल्टिप्लाय 5. 6 ला सुद्धा ट्रान्सपोज करा. इथे कॅल्क्युलेशन करू नका. तर x इक्वल टू काय होईल 3600 मल्टिप्लाय 5 अपॉन 6. 6 1 जा 6 6 जा. आता इथे राहिला 600 मल्टिप्लाय 5. 6 5 जा 30 आणि त्याच्यासमोर हे 2 0 लावून द्या म्हणजे कॉस्ट प्राइस झाली आता 3000. ठीक आहे. आता 3000 रुपीज वर 25% आपल्याला प्रॉफिट म्हणजे किती प्रॉफिट होतो तो काढूया. ठीक आहे, आणि मग जो प्रॉफिट येईल तो आधीच्या पेक्षा मग ते नंतर आपण कम्पेअर करू की किती रुपीजने जास्त तो विकायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. यात व्हॉट प्राइस शुड ही सेल द सेम आर्टिकल म्हणजे किती रुपयाने तो आर्टिकल विकायला पाहिजे ते आपण पुढे बघूया. आधी आपण 3000 चा 25% प्रॉफिट म्हणजे किती होतो तो इथे काढूया साईडला.
तर 25% ऑफ 3000, कारण प्रॉफिट किंवा लॉस हा आपण त्याच्या सीपी वरून डिसाईड करतो, कॉस्ट प्राइस वरून. तर 25/100 मल्टिप्लाय 3000. सी हियर 20 गेट कॅन्सल. 25 3 जा 75, एक 0 लावला 750. तर आता प्रॉफिट किती आहे आपलं, जर 750, कॉस्ट प्राइस किती आहे 3000, म्हणजे 25% प्रॉफिट मिळण्यासाठी 750 रुपीजनं जास्तनी तो आर्टिकल विकायला पाहिजे. 3000 कॉस्ट प्राइस आहे, त्याच्यामध्ये 750 ऍड करा, तर आपल्याला मिळेल 3750. तर एवढ्या किमतीनं तो विकायला पाहिजे. तो कोणता ऑप्शन आहे, 3750. ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर.